आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। सांगलीच्या 2 ध्येयवेड्या तरुणांनी 1.5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर साकारली पहिली सोलार बोट। बंगळुरूच्या आयएस मधून शिक्षित ऋषी मेथा आणि साहिल मुजावर यांची कामगिरी। 28 फुटांची बोट आणि 12 प्रवासी क्षमता। अमरावतीच्या मेळघाटमध्ये होळीच्या निमित्तानं नवनीत राणांकडून महिलांना साड्यांचं वाटप। साड्या पाहून आदिवासी महिलांचा संताप। साडी दिली की मच्छरदाणी, महिलांचा सवाल, व्हिडिओ व्हायरल। विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामाच्या निमित्तानं 15 मार्च पासून 1.5 महिना बंद असेल। सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येईल। अमरावतीमधील पांढरी खानमपूर या गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा पुन्हा तापला। आंदोलकांचा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न। आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक। गोंदियाच्या नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी 3 वाघ सोडण्यात येतील। प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये। कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगा ब्लॉक। 5 गाड्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल। राजापूर रोड ते सिंधुदुर्ग दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक जारी। नाशिक जिल्ह्यामध्ये मुद्रांक लेखणी बंद आंदोलनामुळे 8 कोटींचा व्यवहार ठप्प। जिल्ह्यातील 26 दुय्यम निबंधकांसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग। समृद्धी महामार्गावर गाड्यांच्या गतीला ब्रेक लागणार। बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी दर 10 किलोमीटरवर वेग मोजणारं यंत्र उभारण्यात येईल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा रानटी हत्तींचा दहशत। भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप।